चौकशी व्हायला पाहिजे। याचं कारण मी आता सांगितलं आहे की हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, याच्यामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत ते बाहेरच्या राज्यामधले आहेत। त्याच्यामुळे त्यांची रीतसर चौकशी करण्याकरता CBI कॉम्पिटंट आहे, सक्षम आहे। त्यामुळे CBIच्या मार्फतीने चौकशी होणं आवश्यक आहे। आणि दुसरं असं की यामध्ये आमच्या शिक्षकांचं फार मोठं नुकसान होते आहे। त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी मेहनत घेतली, गेले वर्षभर 1 सप्टेंबर 2025ला शासनाचा निर्णय आला, त्याच्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याबरोबर आमचे शिक्षक वर्ग सगळे गंभीर झालेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हापासूनच तयारी सुरू केली। त्या कालावधीमध्ये शाळा आपल्या त्याचं काम पूर्ण करणं, परीक्षा सगळ्या घेणं आणि त्याच्यानंतर परत आणखी राज्य शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या पार पाडणं, हे सगळे कामं पार पाडून त्यांनी TETची तयारी केलेली आहे। त्यामुळे एवढी मोठी मेहनत जर त्यांनी घेतली असेल तर जसं अन्य परीक्षांच्या बाबतीत एखादा प्रश्न हा जर चुकीचा निघाला तर चुकीच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांना 100% गुण हे त्या प्रश्नाचे जसे दिले जातात त्याच पद्धतीने पूर्ण तयारी करून या ठिकाणी परीक्षेकरता सज्ज असणारे आमचा जो शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाला आपण उत्तीर्ण म्हणून घोषित करावं, अशा प्रकारची माझी मागणी आहे। आणि याशिवाय यापूर्वी जसं अनेक शिक्षकांना, जे शिक्षक SSC होऊ शकले नव्हते, जे शिक्षक D.Ed होऊ शकले नव्हते, 7वा वर्ग पास ज्युनियर PTC असे शिक्षक होते आधी, त्या सर्व शिक्षकांना त्या परीक्षा उत्तीर्ण होणं शक्य नाही असं बघितल्यानंतर राज्य शासनाने त्यांना डीम ट्रेन म्हणून घोषित केलं होतं। जसं त्यांना डीम ट्रेन म्हणून घोषित केलं होतं तसं आमच्या शिक्षकांना सुद्धा डीम TET म्हणून त्यांनी घोषित करावं, कारण हे सगळे अनुभवी शिक्षक आहेत। अध्ययन आणि अध्यापनाचा यांचा हा प्रखर अशा प्रकारचा अनुभव आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा तुम्ही मागणी केली, अधिवेशन चालू आहे, त्यामुळे उद्या याच मुद्द्याला धरून तुम्ही सरकारला घेरणार आहात का, शिक्षण मंत्र्यांना घेरणार आहात का? मी याच्यामध्ये 289ची सूचना दिलेली आहे। त्यामध्ये मी आता ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच मागण्या मी केलेल्या आहेत। मी या संदर्भात शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही आणि ती सध्या करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण याच्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने काही ढिसाळपणा झाला किंवा कसं हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही। जर यंत्रणेचा काही दोष असेल तर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ती मंत्र्याची पण येत असते, परंतु जर हे अजून काही उघडच झालेलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनावर ठपका ठेवण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटतं।